नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या कोकणात होळीची तयारी आहे, म्हणजे शिमग्याची तयारी आहे आणि आज आपण चाललो आहे शिमग्याला गावी। तर आता सकाळचे 5:30 वाजून गेलेत आणि मी पोचलो आहे बोरिवलीच्या एनसी डेपोला। तर इथून माझी बस आहे आपली लालपरी, तर तिनेच आता आम्ही गावी जाणार आहे। माझी बस आहे मलकापूर, बोरिवली मलकापूर। मी साखरप्याला उतरणार, तिथून मग आपण आपल्या गावी ओझऱ्यात जाणार। तर चला मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर आता आहे आपण एनसी डेपोला, हा एनसी डेपो आणि ही आपली बस बोरिवली मलकापूर। हे आपल्या बसचे ड्रायव्हर दादा कसे आहेत, आणि हे कंडक्टर दादा, आणि आपली सिटीची पार्टी 9 नंबर। तर थोड्या वेळात आपली बस सुटेल, मग आपण आता निघू कोकणात जायला। तर आजचा संपूर्ण प्रवास आपला कोकणातला असणार, म्हणजे लालपरीचा असणार। तर काय काय बघायला मिळेल तुम्ही नक्की या व्हिडिओमध्ये बनून राहा। तर तुम्हाला सगळं आजचा म्हणजे कोकणातले रस्ते वगैरे सगळं दाखवणार आहे। मित्रांनो, फायनली आपली बस सुटली। मित्रांनो, सकाळचे 8 वाजले आणि जस्ट आता पनवेल क्रॉस केला आपण। माझ्यासोबत काका पण आहेत, हे मलकापूरला जाणार, साखरप्याला जाणार। तर सोबतीला आज काका पण आहेत बाजूला। रामवाडीला पोहोचलोय, नाश्ता करायला थांबलोय। तर तुम्ही कधी पण एसटी ने येत असाल तर इथे रामवाडीला मातोश्री स्नॅक्स सेंटर म्हणून आहे, तिथे तुम्हाला झुणका भाकर, वडापाव वगैरे म्हणजे रिजनेबल असं मिळेल, स्वस्तामध्ये। तर हे आहे मातोश्री, इथे तुम्हाला झुणका भाकर वगैरे सगळं म्हणजे असं प्रॉपर असं घरगुती पद्धतीचं तुम्हाला नाश्ता वगैरे सगळं खायला मिळेल। तर नक्की आवर्जून इथे भेट द्या। इथे रामवाडी डेपो आणि इथे हे बाजूला कांदा भजी, वडापाव, स्नॅक्स सेंटर, मिसळपाव, सामोसा, पुरी भाजी। दुपारचे 12 वाजलेत आणि आम्ही जेवायला बसलोय।
या जेवायला तुम्ही पण. माझ्यासोबत कंडक्टर काका दादा आहेत आणि ड्रायव्हर दादा आहेत. या जेवायला. मित्रांनो दुपारचा आता 1 वाजला आहे आणि आपण पोचलोय चिपळूणला. तो दाखवतो. हे चिपळूण बस येतो. चला आता आपली बस सुटली आणि आता आपण जाऊया साखरपा डायरेक्ट. मित्रांनो दुपारचे 3 वाजलेत आणि आपण पोचलोय साखरप्याला. तर माझा प्रवास इथपर्यंत होता एस टीचा साखरप्यापर्यंत. तर इथून पुढे प्रवास आपल्याला रिक्षाने करायचा आहे, ते मी तुम्हाला दाखवतो नंतर. पण हे आपले गाडीचे कंडक्टर दादा आणि ते ड्रायव्हर दादा, त्यांना खूप खूप धन्यवाद. प्रवास मस्त आला सुंदर एकदम. धन्यवाद. छान वाटलं तुमच्यासोबत. प्रवास मस्त आला सुपेकर. भेटूया पुन्हा. चला मित्रांनो आता आपण रिक्षाने जाऊया आपल्या घरी. आणि हे आपल्या गाडीचे ड्रायव्हर दादा होते, तर त्यांच्याबरोबर आपला गाडीचा प्रवास एकदम सुखकर झाला. भेटूया त्यांच्याबरोबर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हे आपले कंडक्टर दादा. दादा खूप धन्यवाद. छान वाटलं तुमच्यासोबत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. चला चला. फायनली रिक्षा पण आली आपली आणि आपल्याबरोबर आहेत शेट्टी काका. तर आपण आता त्यांच्याच रिक्षातून चाललोय ओझऱ्यात आपल्या घरी. मित्रांनो आता आपण आहोत रत्नागिरी कोल्हापूर हायवेला. हा समोर रत्नागिरी कोल्हापूर हायवे. समोर गेलं की कोल्हापूर आणि इथे पाठी रत्नागिरी. आणि हे इथे आपल्याला खाली जायचं आहे आपल्या गावात. इथून ओझरे गाव, इथून मार्लेश्वर वगैरे 15 किलोमीटर आहे. इथूनच आता आपल्याला खाली जायचं आहे. मित्रांनो हा समोर आहे तो ओझरे गावातला मोबाईल टावर. हा इथे समोर आहे तो मोबाईल टावर. गेले 3 वर्षाला हा टावर उभा आहे आणि अद्यापही गावात नेटवर्क नाही आहे, असा हा टावर आहे. म्हणजे प्रशासनाचा पूर्ण भोंगळ कारभार आहे हा टावर. दरवेळेला त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम आहे, ते बोलतात की हा प्रॉब्लेम आहे, वायर चोरीला गेले, काय इक्विपमेंट चोरीला गेले. त्यांच्याकडे कायच रिझन नाही. तर याचा सविस्तर व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती येणार आहे थोड्याच दिवसात, तर तुम्हाला बघायला मिळेल. गावात पोहोचलो. काकी इथेच थांबा, यांना उतरू द्या.
नंतर या बकरा घेऊन या बकरा काका. ही गावची पंचायत आणि ते खालच्या बाजूला आहे ते माझं घर. फायनली घरी पोहोचलो आपण. मित्रांनो फायनली आपण घरी पोहोचलो. तर नंदू काकांनी आपल्याला इथे सोडलं. नंदकुमार शेट्टे, हे नंदकुमार शेट्टे काका आणि हा त्यांचा नंबर. तर तुम्हाला कधी रिक्षाची बुकिंग पाहिजे आली साखरप्यातून तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करा. ते तुम्हाला चांगल्या रिजनेबल भावामध्ये रिक्षा प्रोव्हाइड करतील. तर काकांना खूप खूप धन्यवाद इथे सोडल्याबद्दल. धन्यवाद काका. धन्यवाद. मित्रांनो फायनली घरी पोहोचलो. तर आता आजचा व्हिडिओ हा इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.